हदगावच्या तामसा व निवगा बाजार येथे लवकरच ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला सुरुवात होणार. हदगावच्या निवगा बाजार व तामसा येथे नव्याने होत असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या जागेची जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय पेरके यांनी केली पाहणी. हिंगोली लोकसभेचे माजी खासदार हेमंत पाटील व आमदार बाबुराव कदम कोळीकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जनतेची गेल्या 25 वर्षाची मागणी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोळीकर यांनी पूर्ण केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने विशेष बाब म्हणून हदगाव तालुक्यातील मौजे, तामसा व निवगा बाजार या दोन ठिकाणी 30 खाटाची ग्रामीण रुग्णालयास मंजुरी देण्यात आली होती. त्या अनुषंगाने हदगाव तालुक्यातील निवगा बाजार व तामसा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या जागेची पाहणी करण्यासाठी व जमीन अधिग्रहण बाबत माहिती घेण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय पेरके हे नांदेडच्या हदगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी हदगावच्या निवगा बाजार व तामसा या दोन्ही ठिकाणी जाऊन पाहणी केली व लवकरच या ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला सुरुवात होईल अशी माहिती त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली आहे. आपल्या आजच्या दौऱ्याचा उद्देश आपल्या ज्या दोन नवीन संस्था आहेत तामसा आणि निवगा या दोन संस्थांचं लवकरात लवकर काम सुरू करणे. याचे जमीन अधिग्रहणाचे काही विषय होते त्याच्याशी आमदार मोदयांनी आम्हाला खूप मोठी मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये आपला जमीन लवकरच अधिग्रहित होईल आणि आपण त्याचा प्रस्ताव आपण राज्यस्तरावरती पाठवत आहोत. आणि आमची खादगावच्या हॉस्पिटलची व्हिजिट होती. तिथले काही सुधारणा काही सूचना आमदार मोदयांच्या आहेत त्या दृष्टीने आपण त्यावर काम करतोय. आणि आमची ती रुटीन व्हिजिट होती आमच्या हॉस्पिटलला. तर आम्ही त्याच्यामध्ये आणखी बाकी हदगावच्या ग्रामीण रुग्णालय आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आम्ही काही सुधारणा पण अपेक्षित केलेल्या आहेत. त्याचे काही नवीन क्वार्टर्सच्या आम्ही प्रपोज केलेल्या आहेत. त्या दृष्टीने आम्ही काम करतो. आजचा या व्हिजिटचा उद्देश फक्त आमचे निवगा आणि तामसा या दोन हॉस्पिटल सुरू करणे या दृष्टीने होता. ॲज अ सिव्हिल सर्जन म्हणून माझ्या अंतर्गत ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय आमच्याकडे येत असतात. तर आपलं सध्या आज तामसाची आपली व्हिजिट ह्याच्यासाठी होती की आपण तामसाला 30 बेडचं ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याच्या प्रस्तावित आपलं रुग्णालय आहे. त्याच्यामध्ये आता इथली आपली जागा जी प्रायमरी हेल्थ सेंटर आहे PSC त्या ठिकाणी आपण आपलं रुरल हॉस्पिटल सुरू करण्याच्या ह्याच्यामध्ये आहोत. आता सदस्याला आमची जागा तर फायनलाइज झालेली आहे, पण सोबतच ह्याच्यासोबतच आपलं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे वर्किंग ठेवून सोबत ग्रामीण रुग्णालयाचं बांधकाम कसं करता येईल याच्याबद्दल आमचं प्लॅनिंग चालू आहे. आणि लवकरात लवकर इथे एक चांगलं सुसज्ज असं ग्रामीण रुग्णालय सुरू करावं या दृष्टीने आमचं नियोजन सध्या चालू आहे. तशी प्रशासनाकडनं महसूल विभागाकडनं आम्हाला जागा पण प्राप्त होते. माननीय आमदार मोदयांकडनं पण त्यांची पण मदत आम्हाला प्राप्त झालेली आहे. तर हे लवकरात लवकर हा प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवून याची मंजुरी घेण्यासाठी मागे त्याचा पाठपुरावा करू आणि लवकरच याची सुरुवात करू.